आरती ये आदित्यच्या लग्नाची सुपारी फोड। एकदा ही सुपारी फुटली की लग्न फिक्स झालं म्हणून समजा। आई आई कुठे आहे बाबा? बाबा मी काय विचारतोय, आई कुठे आहे? हे बघ आदित्य, मला तुझी अवस्था कळतेय पण ही गडबडून जायची वेळ नाहीये। जरा धीराने घे ना। हे बघ सगळं काही सुरळीत होईल। बाबा काय बोलताय तुम्ही? हो तुम्हाला कळत नाही का वेळ निघून चालली आहे? आदित्य तुम्ही बघितलं ना आज काय झालं सगळं? पारूला तिच्या नवऱ्याचा टिळ्याचा कार्यक्रम बघावा लागला। सगळ्या कार्यक्रमाची तयारी सुद्धा तिलाच करावी लागली। पेक्षा दुर्दैवी काय असू शकतं? तिच्या मनात काय काय सुरू असेल, किती त्रास होत असणार आहे बाबा तिला। आणि मारुती मामाची तर अवस्था बघवत नव्हती। मारुती मामाला त्याच्या जावयाच्या लग्नाची सुपारी फोडावी लागली। यापेक्षा दुर्दैवी अजून काय असू शकतं बाबा? मला सांगा, मारुती मामाच्या जागी जर तुम्ही असता आणि तुमच्या मुलीच्या आयुष्यात असा प्रसंग आला असता तर तुम्ही गप्प बसला असता का? हे बघ आदित्य, मला पटतंय तुझं सगळं, पण मला सांग ना आपण काय करणार? बाबा काहीतरी करावं लागणार आहे बाबा, प्लीज। तुम्हाला मला दोघांनाही आपल्याला आईचा स्वभाव माहिती आहे। ज्या गणपतीत ती साखरपुडा केल्याशिवाय राहणार नाहीये। तुम्ही मला म्हणाला गप्पा बस, तो टिळ्याचा कार्यक्रम जर साखरपुडा झाला तर मी काय करू? तुम्हाला काय वाटतंय मी हे सगळं गप्पा बसून सहन करत राहू का? प्लीज। एवढ्या रात्रीची कशाला आली माझ्या बरोबर? मी काय पळून चाललो होतो का? अरे बा अरे काय चाललंय तुझं? असं का करतोयस तू? काय केलं मी? काय केलं? अरे बोलायच्या आधी जरा विचार करून बोलत जा ना। कसला विचार? बा तू आता आबासाहेबांना आमच्याबद्दल समजा खरं सांगायला निघाला होतास। मग काय करू? अजून किती विचार करायचा मी तू मला सांग। अरे काय ना, मला ना तुझं दुःख बघवत नाही। आयुष्यभर मी तुला सुख नाही देऊ शकलो। त्या आदित्य बाबांच्या कार्यक्रमात मी बाप आहे माझं सोड, पण तुला त्या आदित्य बाबांच्या कार्यक्रमात त्रास झाला ना, झाला का नाही? हे बघ बा, तू माझा इतका विचार नको करूस। का नको करू? का नको विचार करू? तू मला सांग। तू ना माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग की तुला त्रास झाला ना। अरे तू माझीच लेक आहे ना, वर सगळं शांत असल्यासारखं दाखवते, पण मी बाप आहे ना तुझं, मला कळतं ना। त्या किर्लोस्करांच्या घरात टिळ्याचा कार्यक्रम झाला ना, टिळ्याचा समजे होते ना तिथं कार्यक्रमात। कुणी घेतली का तुझी बाजू? तू मला सांगितली का? आदित्य बाबा सुद्धा तिथंच होते ना, त्यांनी पण घेतले का तुझी बाजू? घेतली का? ते आपले मालक श्रीकांत सर ते पण होते ना, त्यांनी तुझं दुःख जाणून घ्यायचा प्रयत्न केला का? नाही केला ना। काय रे, काय झालंय? एवढा काय सिरियस विषय चाललाय तुमच्यात? आणि असं काय जे मला माहित नाहीये? आई अहिल्या, मी तुला आता जे काही सांगणार आहे त्यामुळे तुला त्रास होईल, पण नाही सांगितलं तर खूप उशीर होईल। श्रीकांत
काय झालंय? हे बघ, जे काही आहे ते तू मला स्पष्टपणे सांगू शकतोयस. अहिल्या आदित्यला साजिरी पसंत नाहीये. काय? हो, म्हणजे तो तिच्याशी लग्न करायला तयार नाहीये. आणि मला वाटतं आपण आपला निर्णय मुलांवर लादायला नको. आणि तसंही पुढे जाऊन आदित्यलाच तिच्याबरोबर संसार करायचा आहे. तर निर्णय सुद्धा त्यालाच घेऊ दे ना. आणि जर का आदित्यला साजिरी पसंत नसेल तर आपण हे लग्न नको लावायला. एक मिनिट श्रीकांत, काय बोलतोयस तू? इथे आदित्याच्या आवडीनिवडीचा प्रश्न येतोच कुठे? आपलं आधीच ठरलं होतं ना की त्याच्यासाठी मुलगी मी पसंत करणार. मग एक मी योग्य मुलगी त्याच्यासाठी निवडून आणली, जी त्याला पसंत होती. लग्न करायला तो तयार झाला आणि आज अचानक म्हणतो की लग्न करायचं नाहीये म्हणून. आई मी तयार. एक मिनिट श्रीकांत, हे होणार नाही. काही झालं तरी आदित्य या लग्नाला नकार देऊ शकत नाही. ऐक माझं. तुम्ही थांबा, मी बोलतो आईशी. आई माझा ऐकणार, 100% ऐकणार. तू शांतपणे बोल आदित्य.